नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आपली स्किन ग्लो करण्यासाठी आणि त्वचा एकदम स्मूथ करण्यासाठी मी एक फेस पॅक घेऊन आलेले आहे आणि तो खरंच खूप छान तऱ्हेने ॲक्ट होतो आणि तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, पण हा फेस पॅक मी आता लावलेला होता आणि तो मी धुवून डायरेक्टली बसलेले आहे. म्हणजे अक्षरशः माझ्या चेहऱ्यावर पावडर नाही, क्रीम नाही, काहीही नाही आहे आणि तो जो काही ग्लो दिसतोय माहीत नाही तुम्हाला मोबाईल स्क्रीनवरून किती ग्लो दिसतोय, पण हां डेफिनेटली जेव्हा तुम्ही स्वतः हा पॅक ट्राय कराल तुम्हाला समजून येईल. चला तर मग आपण जास्त वेळ घालवूया नको. हां, त्यापूर्वी एखादी गोष्ट करण्यासाठी कन्सिस्टन्सी लागते. आता किचनमधून जर मी तुम्हाला बेसन घेऊन ये म्हटलं तर तुम्ही असे डबे घेऊन येणार, पण हा डबा आपण स्पेशली किचनसाठी वापरतो. पण जेव्हा आपल्याला बेसन स्किन केअरसाठी वापरायचं असेल, त्वचेसाठी वापरायचं असेल तर त्यासाठी स्पेशल एक डबा बनवा. स्पेशल एक डबा जर आपण सेपरेट केला आणि तो ड्रेसिंग टेबलवर ठेवला किंवा आपण बेसिनजवळ ठेवला, म्हणजे जिथं आपण नेहमी तोंड धुतो, चेहरा धुतो आणि जर तो डबा आपल्याला जवळपास दिसला तर मोटिवेशन मिळणार ना की ते आपण वापरावं. सो अशा छोट्याच गोष्टी असतात पण खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या करायला हव्या. कारण मोटिवेशन तर खूप महत्त्वाचं आहे एखादा बदल घडवून आणवायचा असेल तर चला आपण घेतलेला आहे बाउल. त्याच्यात आता मी असा एक किंवा 1.5 चमचा कशा रिक्वायरमेंटप्रमाणे, कारण आपण जर हाताला लावत असू, मानेला पाठीमागे इकडं तिकडं लावत असू तर थोडं जास्त घ्यायचं आहे. बेसन घेतलेलं आहे. त्याच्यात हे आहे कॉफी. सो आपण कोणत्याही कंपनीची कॉफी घेऊ शकतो. जर आपण पीत असू तर ती घरात असेल, नसेल तर असं 1-2 रुपयाचं पॅकेट छोटंसं मिळून जातं आपल्याला शॉपमध्ये, ते आपण वापरू शकतो. सो असे जर छोटं पॅकेट असेल तर आपण जस्ट एक मी म्हणेन अर्धा चमचा. सो अर्धा चमचा आपण वापरूया. अर्धा पॅकेट. ओके, हे झालं. तर आता ह्याच्यात आपण ॲड करणार आहोत थोडंसं मध. हे पहा, ही बॉटलसुद्धा मी कशी एकदम हँडीवाली, म्हणजे आपण ओपन केलं आणि घातलं. खूप इझी आपण जर गोष्टी करून ठेवल्या तर आपण त्या करण्याचे चान्सेस खूप वाढतात. सो एखादा चमचा आपण मध वापरू शकतो. ते डिपेंड, समजा जर खूप दाट झालं पॅक तर त्याच्यात आपण मध ॲड करू शकतो. हां, मग त्याच्यात आपण आता एक लिंबू, म्हणजे पाव लिंबू पिळणार आहोत. लिंबू पिळून झालेला आहे. ह्याच्यात हवं तर आपण थोडी हळद वापरू शकतो, जी मी आणायला विसरलेली आहे. पण बेस्ट, जर आपण हळद वापरली तर जे काही पोर्समध्ये आपल्याला जर काही इन्फेक्शन, जंतू असतील, काही असतील तर ते साफ करून जाईल. तर हळदसुद्धा एक सांगते, जास्त हळद वापरली तर थोडा कलर येतो आपल्या स्किनला. सो तो टाळण्यासाठी अगदी थोडी हळद वापरा. ओके, तर आता आपण ह्याला मिक्स करायचं आहे. सो लगेच आपण मध घालायला नाही जायचं आहे जर तुम्हाला ते खूप दाट वाटत असेल, कारण मध थोडं मिक्स व्हायला वेळ लागतो आणि सुरुवातीला आपल्याला खूप दाट झाल्यासारखं वाटतं. पण हो, माझं हे थोडं दाटच झालेलं आहे. अजून थोडं मध मी वापरणार आहे. ओके, सो असं हे पॅक तयार होईल. आणि हे पॅक आपण अगदी डोळ्याकडे नाही लावायचं आहे, कारण ते खूप दाट असतं. मग डोळे बंद करायला तुम्हाला त्रास होणार आणि
इकडची स्किन खूप नाजूक असते, त्याच्यामुळे थोडा एवढा भाग सोडून आपण बाकी सर्वकडे हे लावू शकतो. अजून एक गोष्ट, बऱ्याच जणी काय करतात, चेहऱ्याला म्हणजे फक्त एवढ्या ह्याला लावतात. नाही, तर आपला जो दर्शनीय भाग कोणता आहे, तर हा आणि हा, म्हणजे स्पेशली आपण जो फेस म्हणतो तेव्हा, तर हे इथपर्यंत आपण लावायचं आहे. नाहीतर हे एवढं ग्लो करेल आणि हे आपले ग्लो नाही केलं तर कसं दिसेल. चला तर मी हा पॅक तुम्हाला लावून दाखवते. सो डोळ्यांची एवढीशी जागा आपण सोडायची. नक्की ट्राय करून बघा, कारण हा पॅक अगदी इन्स्टंट ग्लो देतं आणि म्हणजे तुम्ही अपेक्षाच नाही करणार, तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा तुम्ही ह्याचे रिझल्ट्स पाहाल. एक 10 ते 15 मिनटं म्हणजे थोडंफार ड्राय असं झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, एखादा असं कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि तो ओला करायचा आहे, खूप ओला करायचा आहे आणि मग पुसून काढायचं आहे आणि मग आपण कोमट किंवा नॉर्मल पाण्यानं धुवू शकतो. चला तर आपण नक्कीच हा व्हिडिओ बंद झाल्यानंतर तुम्ही हा पॅक ट्राय करून बघणार आहात, हा मला विश्वास आहे. आणि प्लीज कमेंट करा तुम्हाला हा पॅक कसा वाटला आणि हा व्हिडिओही कसा वाटला, प्लीज सांगा. धन्यवाद.